शिवमय सकाळ मित्रांनो, आता उठलोय 4:30 वाजलेले आहेत. दिवस दुसरा आहे आज आणि आता प्रजविश करतो, जरा रेडी होतो. 5:15च्या आसपास आरती होईल, काकड आरती होईल आणि त्याच्यानंतर आपली पालखी पदयात्रा. पुन्हा दिवस दुसरा जरा सुरुवात होईल. तर मी उठलोय, जरा फ्रेश होतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला. आताच फ्रेश झालेलो आहे. 5:30 वाजले आता आणि नाही 5:10 झालेत. आता आरती होईल. बॅग बिग टाकले गाडीमध्ये, चाललो आता आरतीला. आरती करतो आणि चालायला घेतो. आज दुपारचा स्टॉप आहे, 17 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळात पोचू आपण, काय कल्पना नाही मला पण. चला. जय जय रघुवीर समर्थ. कैलास राणा शिवचंद्र मोरी. फणींद्र माता मुकुटीत झाली. कारण्य सिंधो भावदुःखहारी. तुझवीण शंभो माझ कोण तारी. ज्या ज्या ठिकाणी नंदाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी देवितो मस्तका ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय धोनी. अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तुझे नानतोण्याण राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा कपी तोडा लावडून. जाऊन लंकेश गेला, लंकेश जाऊन चमत्कार केला. नमस्कार माझा तया मारुतीला. अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे. अनंता मुखांचा शिनेशेष गाता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हर हर जंगल वस्ती भीमाशंकर महादेव की. गणपती बाप्पा बोल. पवन सुत हनुमान की. बोल जय श्रीराम. बोल सनातन हिंदू धर्म की. आरती झाली आणि आता चालायला सुरुवात करतोय. 5:30 वाजलेत आणि 17 किलोमीटर चालायचं आहे. दुपारचा स्टॉप साई शनी मंदिर आहे तिकडे आणि आज शनिवार पण आहे. तर बघू किती वेळ लागतोय.
हर हर महादेव. सकाळचे 8:30 वाजले. नाश्ता करतोय आज पोहे नाश्त्याला. राकेश आहे, आर्यन आहे. तर आता पोहे केल्यानंतर आता आम्ही सकाळपासून एक 8 किलोमीटर ते 9 किलोमीटर चाललो असेल. तर बघू किती अजून. आणि समोरच आमच्या एक गाडी पण थांबलेली आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. वर भीमाशंकर कुर्ला अशी एक एस टी आपली महामंडळ महाराष्ट्र राज्य शासनाची पण थांबलेली आहे. सकाळी 7 वाजता सुटली आहे ही. 8:30 पनवेलला पोचली. सगळेजण नाश्त्याला थांबलेले आहे तिथे. प्रचंड ऊन आहे आणि आता 12 किलोमीटर चाललोय. अजून 7 किलोमीटर आहे काहीतरी. 18 काय 17 काय 18 19 किलोमीटर आहे. आता पनवेलला पोचलोय आणि आपले पंचमुखी हनुमान मंदिर आहे ना त्याच्यामध्ये पोचलोय. महादेव हनुमानाचा आज शनिवार पण आहे. दर्शन घेऊया. पंचमुखी हनुमान मंदिर पनवेल. तर दुपारच्या स्टॉपमधनं आता निघालो आहे आणि आता संध्याकाळचा स्टॉप 17 किलोमीटर आहे. चौक फाटा म्हणजे आता इथून पनवेल कोणगावपासून चौक फाटा 17-18 किलोमीटर आहे. कन्फर्म माहीत ना, मॅपवरती वेगळं दाखवतं आहे, ह्याच्या इथे वेगळं दाखवतं आहे. सोबत चालतो आता. 4चा स्टॉप होईल आपला 5:30 वाजता किंवा 6 वाजता आसपास. आणि 7ला आरती आहे संध्याकाळी. माझ्यासोबत अभि आहे, सागर आहे. चालतोय आणि आतापर्यंत आम्ही कमीत कमी 1-2 दिवसात किती किलोमीटर चाललो असेल? 40 किलोमीटर. आणि 40-45 किलोमीटर चाललो आहे. 240 किलोमीटर आहे भीमाशंकर, ठाणे ते भीमाशंकर. आता बघू किती 6 दिवसात कसा प्रवास होतोय. बोला हर हर महादेव. तर मगाशी स्टॉपवरती पोचलो आहे. जरा फ्रेश झालो आणि आता निवांत महादेवासोबत बसलो आहे. आणि खरं तर म्हणजे एवढे पाय दुखत आहेत आणि अंग दुखते ना. खूप लांबचा प्रवास आहे. आज तर दुसरा दिवस आहे. 8 दिवस म्हणजे 7 दिवस चालायचे आहेत. आज आम्ही सकाळी 17 ते 18 म्हणजे आता 18 असे 36 किलोमीटर चाललो आहे. दुसराच दिवस आहे. आता आज जेवण चालू झालं आहे बनवायचं. आता होईल थोड्या वेळात. आता पुरी लाटत आहेत. आज पुरी भाजी जेवण आहे. बघू आता कसं काय ते. बाकी खूप चांगला अनुभव होता. माझं सगळ्या म्हणजे मित्रांना, माझ्या सबस्क्रायबरांना एक अशी सगळ्यांना एक प्रश्न आहे. म्हणजे मी बोलतो की आयुष्यामध्ये सगळाच अनुभव घ्या. कधी म्हणजे कोणता पण असं सोडू नका. मग ते कोणती पण एक वारी तुम्ही एक अनुभवा. म्हणजे ती कोणतीही वारी असू दे, की भीमाशंकरची वारी असू दे, शिर्डी वारी असू दे किंवा पंढरपूरची वारी असू दे. तुम्ही नक्की म्हणजे कुठल्या तरी एका वारीला जाऊन तो अनुभवा की पदयात्रा कशी असते. नक्की तुम्हाला कळेल की सगळं कसं काय ते. असं म्हणजे माझा एक छोटासा अनुभव होता. मी तर पहिल्यांदा वारी करतोय. लेट्स सी आता शिर्डीची पण वारी करण्याची इच्छा आहे माझी. मी द्वारकामाई दर्शन पदयात्री मंडळामधूनच करेन. हो सकेल रविभाई जोशी यांच्या पालखीतून मी करेनच. बघू तो आता कधी मला म्हणजे बोलावं आहे त्या पालखीतून. चला तर हर हर महादेव. सगळे जेवतायत. पुरी भाजी, भाटर, गाजरचा हलवा. आत्ताच जेवायला बसलोय. जेवायला आज हलवा, पुरी आणि व्हेज कोरमाची भाजी आहे. भात, डाळ आहे, लोणचं, पापड आहे. मस्त भात, डाळ, गाजरचा हलवा, मिक्स भाजी बनवली आणि पुरी आहे, पापड आहे, लोणचं आहे. मस्त एकदम जेवण आहे.
खूप जाम थकलो आहे आता. तर आजचा दिवस खूप एकदम टफ गेला चालायला. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये परत. तुझाच सांगतो, हर हर महादेव.